नाशिकमध्ये एका नवविवाहितेने आत्महत्या केली आहे। याचं कारण ठरलंय सासरच्यांकडून होत असलेला छळ होत असताना तिची कौमार्य चाचणीही घेण्यात आली आहे। या सततच्या अपमानाला कंटाळून तिने टोकाचं पाऊल उचललंय। बघूया। पुरोगामी महाराष्ट्रातल्या लेकीची कौमार्य चाचणी, सासरच्यांच्या जाचाला कंटाळत उचललं टोकाचं पाऊल। नाशिकमध्ये नवविवाहितेच्या आत्महत्येने महाराष्ट्र शरमला। नाशिकच्या पंचवटीतली नेहा पवार, नेहाचा संतोषशी 6 महिन्यांपूर्वी विवाह झाला। भविष्याची स्वप्न पाहत नव्या नात्याची पावलं टाकली खरी, पण सासरच्या मंडळींकडून सुरुवातीपासूनच पावला पावलावर तिच्या पदरी आला फक्त छळ, अपमान। त्याहूनही कहर म्हणजे तिची कौमार्य चाचणी केल्याचा धक्कादायक आरोप नेहाने केलाय। तिची सुसाईड नोट मन सुन्न करून टाकणारी आणि त्याच वेळी चीड आणणारी देखील आहे। चारित्र्यावर संशय घेत माझी कौमार्य चाचणी करण्यात आली। पतीकडून टोमणे मारत शिवीगाळ आणि मारहाणी झाली। नवऱ्याला खोटं सांगून मारहाण करायला लावली। गर्भधारणा होत नाही म्हणून नंडेकडून मानसिक त्रास दिला जातोय। माहेरच्यांकडे जायचं नाही, त्यांच्याशी बोलायचं नाही असा तगादाही सुरू असतो। माहेरच्यांकडून पैसे घेण्यासाठी दररोज मानसिक छळ होतोय। आजारपणात डॉक्टरांकडे घेऊन न जाता ढोंग करतेय म्हणून त्रास दिला जातो। रोज थोडं थोडं मरण्यापेक्षा मी विष पिऊन मरते। मागणी आमची हीच आहे का त्याला, माझ्या बहिणीला न्याय मिळायला पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांनी माझ्या जन्मठेप दिली पाहिजे, माझ्या बहिणीला न्याय मिळायला पाहिजे। आणि त्या लोकांनी खूप माझ्या बहिणीचा छळ केला, खूप त्रास दिल्याच्या नंतर तिने मला फोनवर सांगितलं का असं झालेलं आहे। मी त्या विषयावरून मी तर एक फिर्याद दिलेली पंचवटी पोलीस स्टेशनला। तर माझी फक्त एवढंच विनंती आहे का त्यांना अटक झाली पाहिजे आणि त्यांना जन्मठेप झाली पाहिजे। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात महिलेचा पती, सासू आणि 3 नणदा यांच्या विरोधात विविध कलमांमध्ये गुन्हा दाखल झाल्यावर 5ही जणांना अटक झाली आहे। यामध्ये आपण सदर महिलेने ज्या चिठ्ठीमध्ये नमूद केलेलं आहे तसेच आपण प्राथमिक चौकशी केली तर त्यानुसार यामध्ये आपण 5 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे। पती संतोष पवार, सासू जिजाबाई पंडित पवार आणि 3 नंदा शीतल अशोक अहिरे, सौ मीनाक्षी शीतल अहिरे, भाग्य दत्ताराम पवार। तर अशा प्रकारे आपण या महिलेच्या अपमृत्यूनंतर तत्काळ तपास करून तिच्या भावाच्या फिर्यादीवरून तत्काळ गुन्हा दाखल केला आहे आणि यातील आरोपींना आपण अटक केली आहे। या प्रकरणी सत्ताधारी तसंच विरोधकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या। ज्या पद्धतीने असे दुःखद प्रसंग घडतायत, काही कोणामध्ये डोक्यात नराधम लपलेला आहे, तर मला वाटतं की त्याला कायद्याचं धाक कसा बसवता येईल, त्याच्यासोबतच जनतेचं प्रबोधन कसं करता येईल, अगदी लहानपणापासूनच त्याच्यावर चांगले संस्कार कसे देता येतील, या सर्व गोष्टींवर आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे। 21व्या शतकामध्ये पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये स्त्री भ्रूण हत्या असेल किंवा हुंडाबळी असेल ते वारंवार वाढतच चालले। म्हणजे एकीकडे शिक्षणात आपण पुढे जातोय, पण दुसरीकडे सामाजिक प्रश्नात महाराष्ट्र खरं तर मागे पडतोय का अशी एक भीती, चिंता, आपल्या सामाजिक प्रश्न आपल्या मनात येत आहेत। जातीपातीत अडकलेल्या समाजाच्या बिकट अवस्थेकडे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बोट ठेवले। अनेक जाती पोटजातीमध्ये जात पंचायतीच्या फतव्याने कौमार्य चाचणी करण्याचीही अजूनही अतिशय अनिष्ट आणि अघोरी प्रथा रूढ आहे। या अंगानेही पोलिसांनी त्याचा तपास करावा। शिवाय तिला मूलबाळ होत नाही म्हणून काही बंधुबाबांचा सल्ला घेऊनही त्रास देण्याचा प्रयत्न होत होता की काय, यासाठीही पोलिसांनी या अंगाने तपास करावा, शोध घ्यावा असे नम्र आवाहन महाराष्ट्राच्या वतीने आम्ही करीत आहोत। नाशिकच्या पंचवटी भागामध्ये एका महिलेने आत्महत्या केलेली आहे। आत्महत्येचं कारण तिची कौमार्याची परीक्षा घेण्यात आली होती असं समजलं जातं। खरं तर कौमार्याची चाचणी घेणं हा गुन्हा ठरवला गेलेला आहे। या घटनेमध्ये महिला आयोगाने लक्ष घालावं, पोलिसांनी सबळ पुरावे गोळा करून सदर महिलेस न्याय देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे। एकीकडे स्त्रिया निरनिराळ्या क्षेत्रात जग जिंकतायत, मोठमोठ्या पदांवर विराजमान होत आहेत, त्याचवेळी महाराष्ट्राच्या एका लेकीच्या नशिबी असा अमानुष छळ आणि आत्महत्येची दुर्दैवी वेळ येते। पुरोगामी महाराष्ट्राचा बुरखा पुन्हा एकदा फाटला गेलाय। आता वेळ आली आहे अशा सैतानी वृत्तीचा कायमचा बंदोबस्त करण्याची। शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा,
उघडा डोळे, बघा नीट.